मित्रांनो, तर मी तुमचा मित्र अनिल सावंत. तर बऱ्याच दिवसापासून आपण काही आपलं बोलणं झालं नव्हतं. तर आज आपला एक नवीन विषय आहे की देशामध्ये जे काही भोंदूगिरी केली जाते, जे काही बुवाबाजी महाराजाकडून भोंदूगिरी केली जाते, तर त्याला एक कुठेतरी चाप बसला पाहिजे. कारण आज तुम्ही बघू शकताय की वेगवेगळ्या घटना घडत आहेत महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. ही एक अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याला सपोर्ट करणारेसुद्धा नालायक राजकारणी लोक आहेत. तर आपल्या देशाची साक्षरता जी काही 70-75% पुढे आहे असे सांगितलं जातं. तर अशा या शिकलेल्या आणि सुशिक्षित देशामध्ये जर आज पण भोंदूगिरीला लोक फसले, म्हणजे त्या भोंदूगिरीमध्ये अडकले जात असतील, तर तो एक अतिशय संशोधनाचा विषय आहे की लोक शिक्षित असूनसुद्धा जर अशा बुवाबाजी आणि महाराजाच्या नादी लागून जर आपल्या जिंदगीचे वाटोळ करत असतील, तर तो एक अतिशय खतरनाक विषय आहे. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना मी सांगू इच्छितो की कुठल्याही कंडिशनमध्ये अंधश्रद्धेला बळी पडू नका. कोणत्याही अफवेवर की म्हणजे असे काही लोकांना महाराजाकडून म्हणजे काही लोकांकडून जे काही भोंदूगिरी करतात त्यांच्याकडून काही म्हणजे असं केल्यानंतर असं होतं, तसं केल्यानंतर तसल्या कोणत्याही गोष्टीला बळी पडू नका. कारण हा देश या महापुरुषांच्या फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज, शाहू महाराज या सगळ्या म्हणजे महापुरुषांच्या विचारावर चालणारा देश आहे. आणि या देशामध्ये कुठल्याही कंडिशनमध्ये भोंदूगिरी खपवून घेतली जाणार नाही. कारण या देशाचा एक मोठा वारसा आहे. या देशामध्ये मोठमोठे संत, साधू, महात्मे होऊन गेले, पण त्यांनी कधी अशा गोष्टीला म्हणजे अशा गोष्टी काही कधी सांगितल्या नाहीत त्यांनी. पण हे जे काही म्हणजे आजकाल जे काही अंधश्रद्धा पसरवली जाते आणि त्यांना बरेच लोक बळी पडलेले आहेत. तर सर्वांना विनंती आहे की अशा कुठल्याही अंधश्रद्धेला म्हणजे तुम्ही ज्यावेळी काही म्हणजे गोष्टी काय सांसारिक प्रॉब्लेम असतील, काय म्हणजे कुठला तुमचा इकॉनॉमिक प्रॉब्लेम असेल, तर कुठेही तुम्ही सॉल्व करण्यासाठी गेलात तर प्रथमतः वैज्ञानिकदृष्ट्या त्या गोष्टीचा विचार करत जावा की वैज्ञानिकदृष्ट्या ही गोष्ट खरी होऊ शकते का. उगाच कुठल्याही बुवाच्या बाबाच्या म्हणजे त्यांच्या ऐकून तुम्ही कुठलेही पाऊल उचलू नये. हीच या